लोकसभा चुनाव के लिए मैं 2014, 2019 और 2024 में भी इच्छुक हूँ, लेकिन पक्ष प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे इनके आदेश के अनुसार कार्य करना ये हमारा परम कर्तव्य है। इच्छा जाहिर करना इसमें कुछ गलत नहीं है। इच्छा रखना ये शिव सैनिक का अधिकार है। निर्णय लेना पक्ष प्रमुख का अधिकार है। विधान परिषद का सदस्य, विरोधी पक्ष नेता, ये महत्वपूर्ण जिम्मेदारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इन्होंने मुझे दी है, जिसके कारण मैं सिर्फ शहर में ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र का कार्य करता हूं। ये मेरे लिए कोई छोटी बात नहीं है। शहर के साथ राज्य के जितने भी उम्मीदवार पक्ष खड़ा करेगा उन्हें जीत कर लाने के लिए जान की बाजी लगा देना ये हमारा काम है। ऐसी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे इन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में दी है। पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या वर्षभरापासून शिवसेना या सगळ्या विषयावर तयारी करते। सगळे शिवसैनिक, पदाधिकारी, काही प्रमाणात जनता त्यांची मतं जाणून घेऊन ही सगळी उमेदवारी जाहीर केली। निश्चित दिल्ली गाठण्यासाठी ही यादी मला वाटतं निश्चित एक प्रभावी आहे यादी आणि या यादीत जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दिल्लीत पोहोचतील आणि जे आता 400चा पार मानतात त्यांना तडीपार केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही। मला असं वाटतं हा शिवसेनेचा संकल्प आहे। मेला इलेक्शन आहे, फॉर्म भरायचा मला वाटतं 8 आहे, हात लांब आहे। होईल उमेदवारी जाहीर त्याला काय उमेदवार का शिवसैनिक नाही, शिवसैनिक एक नाही 5 उमेदवार आहेत इच्छुक। त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो, कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही। कारण आम्ही सुद्धा बघतोय त्यांचं काय होतं काय नाही। श्रीकांत शिंदे 2 टर्म खासदार त्या ठिकाणी आहेत, यंदा तिथं उमेदवार दिला जाईल का चांगला? तुम्ही म्हणता किती उमेदवार इच्छुक आहेत तिथं? हे पण बेस शिवसेनेचं काम आहे। तिथं शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेत असतो, तो कल्याण मतदारसंघात सुद्धा जसाच्या तसा आहे। सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण असं होणार नाही आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार। कोणी समजत असेल मी कोट्यवधी खर्च केले, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळ्या झूड गोष्टी असतात। एक सामान्य माणूस सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल, सामान्य शिवसैनिक सुद्धा, असं मला वाटतं।